आपण या ठिकाणी काल आजनावळे या ठिकाणी आणि आज पुन्हा मडपारगाव या ठिकाणी जी एकी आपण दाखवतोय, ही एकी खरं तर तुमच्या अस्तित्वाला धक्का लावू शकत नाही असा विश्वास आज मला या ठिकाणी ठणकावून सांगायचा आहे. बंधूंनो, खरं तर एका जुन्नर तालुक्यामध्ये 2 प्रकल्प अदानी कंपनीकडून या ठिकाणी प्रस्तावित आहेत. त्याचे सर्वे वगैरे बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत. वस्तुतः आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपण या गोष्टीला काय विरोध करतोय. अगोदरच या जुन्नर तालुक्यामध्ये 2 धरणांच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधवांचं विस्थापन झालेलं आहे. अद्यापही त्यांचं पुनर्वसन झालेलं नाहीये. कालच आपण पाहिलं खुबीमध्ये 250 एकर जमीन जवळ पावसाखाली गेलेली आहे धरणाच्या पाण्यामध्ये आणि 25-30 घरं अक्षरशः पाण्यामध्ये बुडून गेले होते वाणी साहेब. आणि या सगळ्या परिस्थिती असताना सुद्धा आणखीन 2 प्रकल्प या तालुक्यामध्ये येत आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा नांदेघाट आणि बोरांडे जो काही प्रकल्प आहे या प्रकल्पासाठी 166 हेक्टर जमीन जाणार आहे. आणि इकडे जो काही आपला याच्यावरती काळा वॉटरफॉल वरती जो प्रस्तावित प्रकल्प आहे त्याच्यामध्ये साधारणतः 410 हेक्टर पेक्षा जास्त जमीन म्हणजे जवळजवळ 850 एकर जमीन या प्रकल्पामध्ये जाणार आहे. आणि आपण जर त्या संदर्भात विचार केला तर तिकडे सुद्धा 5-25 गावं पुन्हा एकदा विस्थापित होणार आहेत. त्याच्यामुळे माझी या शासनाला विनंती आहे की आपण ह्या ज्या काही सगळं घाट घातलेला आहे हा घाट स्थानिक नागरिकांच्या 1% देखील फायद्याचा नाहीये आणि जुन्नर तालुक्यात तर अजिबात नाहीये. त्याच्यामुळे सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे की सरकारच्या या दडपशाहीला आपण बळी पडायचं नाहीये. आपण जी संघर्ष करत आहोत, आपण जी ताकद दाखवत आहोत याच्यामुळे निश्चितच या ठिकाणी सरकारला हादरे बसणार आहेत. आता 21 तारखेला जी सुनावणी ठेवलेली आहे बंधूंनो, खरं तर त्या सुनावणीच्या अनुषंगाने आजचा हा रास्ता रोको आहे. कारण आपल्याकडे पाहिलं जातंय आदिवासी हा निरुपद्रवी माणूस आहे. परंतु निश्चितच आम्ही सांगतो की आम्ही कधीही कुणाच्या मुंडकीवरती पाय देण्याचा प्रयत्न केला नाहीये. परंतु जर कोणी आमच्या वाट्याला गेला तर त्याला देखील आम्ही सोडत नाहीये हे अनेक वेळा आदिवासी बांधवांनी दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आज आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लढत आहोत. 17 तारखेला सुद्धा ज्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने या ठिकाणी सुनावणी ठेवलेला आहे त्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या घरामध्ये घुसून आपल्याला आंदोलन करायचंय आणि आपल्या आदिवासी बांधवांची दरकाळी फोडायची आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, 17 तारखेच्या मोर्चाला सुद्धा आपण घराघरामधून माणसं बाहेर पडा, गावागावामधून गाड्या करा, मोठ्या संख्येने सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहा. पाऊस असो अथवा कुठलाही अडचण असू द्या, सर्वांनी त्या आंदोलनामध्ये उपस्थित राहायचंय. बंधूंनो, या प्रकल्पामुळे आपल्याला कुठलाही फायदा नाहीये. या ठिकाणी आपली पोरं लेकरं आपल्या पिढ्या उघड्यावरती येणार आहेत. हे आपण अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे अधिकचं काही न बोलता मी आपल्या सर्वांना विनंती करतो, ही जी एकीची मूठ आज आपण उभारलेली आहे ही मूठ मात्र आपली सैल होऊन देऊ नका. जोपर्यंत हे दोन्ही प्रकल्प रद्द होत नाहीयेत तोपर्यंत ही मूठ अशी जवळा आणि कणखरपणे वरती करा. हे तुम्हाला मी आज या ठिकाणी सांगतो आणि थांबतो.